नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांची कथा तिन्ही सांजा. तिन्ही सांजेची पावलं दारातनं घरात केव्हाची शिरली होती. बाहेर अंधुकसा प्रकाश असला तरी घरात मात्र अंधार जाणवायला लागलेला होता. दिवा लावल्याशिवाय घरातल्या वस्तू स्पष्टपणे दिसत नव्हत्या. जयदीप तसाच अंधारात समोरच्या खोलीत कपाळाला हात लावून बसला होता. तेवढ्यात भाजी आणायला गेलेली ज्योती आत आली. जयदीपला तसं बसलेलं बघून तिच्या कपाळाची शीर तडतडली. लाईट सुद्धा लावले नाहीत आणि असं कपाळाला हात लावून बसल्यानं संसारातल्या समस्या सुटत नसतात. किती वेळा सांगितलं भाऊजींकडे जा, त्यांना म्हणून पहा. फार फार तर काय हो किंवा नाहीच म्हणणार आहेत ना. आपली गरज आहे तर काय हरकत आहे विचारून बघायला. त्यांची मुलं तशी लहान आहेत. आपला वाढता व्याप. कपाळाला हात लावून बसला तर उद्या उपाशी राहायची वेळ येईल. किती दिवस पुरणार आहेत ते बँकेतले पैसे. अगं पण कुठल्या तोंडानं सांगू श्रीधरला. चालू होता तो धंदा पूर्णपणे बुडाला. होता नव्हता तो सगळा पैसा त्यात घातला, पण शेवटी चालेनासंच झालं. तेव्हा बंद करायला लागलं ना. बाबांनी ठेवलेले माझ्या वाटणीचे पैसे ह्या धंद्यात गेले. आता श्रीधरला काय त्याच्या वाटणीचे पैसे मागू, आणि तो देईल तरी का. 25,000 म्हणजे थोडी थोडकी रक्कम नाही आहे. नाहीतरी भाऊजींचे पैसे बँकेतच आहेत ना. धंदा चांगला चालू झाला की व्याजासकट परत करीन पैसे असं सांगा ना त्यांना. पण तो ऐकेल का. कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदरच त्याच्याबद्दल एवढा विचार करणं चांगलं नाही. उठा बरं आणि असं कपाळाला हात लावून बसत जाऊ नका. उद्या दुपारी जाऊ आपण भाऊजींच्याकडे. शनिवार असल्यामुळे दुपारी घरीच असतील ते. ज्योती भाजीची पिशवी घेऊन आत गेली. सगळ्या खोल्यांमधले दिवे लावले. देवाजवळ दिवा लावून उदबत्ती लावली. तेवढ्यात खेळायला गेलेली 4ही मुलं आली. आई, आम्हाला भूक लागली आहे. शाळेतून आल्यावर सुद्धा काही सुद्धा खायला दिलं नाहीस तू. थांबा आत्ता करते स्वयंपाक. तोपर्यंत होमवर्क करा बरं. उद्या सकाळची शाळा आहे का नाही. जयदीप चपला घालून बाहेर गेला आणि मुलांनी समोरच्या खोलीतला रेडिओ मोठ्यांदा लावला. धाकटी दोघं अभ्यासाला बसलेली होती. अरे केवढ्या मोठ्यांदा लावलाय तो रेडिओ, बंद करा. जयदीप आत आला. सिगरेटचा वास स्वयंपाक खोलीत आला. चपला घालून बाहेर जाताना जयदीपला बघितलं तेव्हाच ज्योतीला अंदाज आला होता की जयदीप सिगरेट आणायला बाहेर जातोय. आजकाल व्यवसाय बंद पडल्यापासून सिगरेटचं व्यसन जास्तच वाढलंय त्याचं. किती वेळा सांगून झालं, पण पुरुषांनाच फक्त टेन्शन्स असतात का, बायकांना नसतात. पण पुरुषच का असे व्यसनाधीन होतात. उद्या जयदीपला काही झालं तर संसाराचा एक खांबी तंबू आपला. पतीच्या काळजीचा सूर ज्योतीच्या मनात नेहमीप्रमाणे आवर्त उठवायला लागला. जयदीप ज्योती श्रीधरकडे गेले तेव्हा दोघंही, श्रीधर आणि रेखा, दोन्ही मुलांना घेऊन बाहेर जाण्याच्या तयारीत होते. अरे खूप दिवसांनी आलात दादा वहिनी. व्यवसाय करणारी माणसं आम्ही. तुमच्यासारखी फुरसत असते कुठे आम्हाला. रविवार सुट्टीचा, पण त्या दिवशी सुद्धा काम. अरे पण दादा, धंदा बंद केलास ना तू. एक बंद केला रे, पण दुसरा उघडणं तर भागच आहे ना. नाही तर संसार करणार कशाच्या भरवशावर. तुझ्यासारखं शिक्षण घेतलं असतं तर 10 ते 5 तुझ्यासारखी नोकरी तरी केली असती. पण माझ्यासारख्या जेमतेम मॅट्रिकच्या परीक्षेला कोण विचारतोय. आज चपराशी सुद्धा BA BCom झालेले दिसतात. काय हो, आल्या आल्या काय व्यवसायाच्या वृक्ष गोष्टी सुरू केल्या आहेत. रेखानं मध्ये संभाषण तोडलं. मुलं कशी आहेत, त्यांना का नाही आणलं. एक शब्द सुद्धा बोलू दिला नसता बेट्यांनी. आणि तुझ्या छोकऱ्या कुठे आहे दोन्ही. एक तर झोपली आहे, दुसरी बाहेर जायचं म्हणून खुश आहे अगदी. मुन्नी बाहेर ये बरं. श्रीधरने आवाज दिला. ये मुन्नी ये. मुन्नी जरा रोडावली का भाऊजी, का बरं नव्हतं का हो. श्रीधर तसा स्वभावानं साधा, सरळ, प्रेमळ, जीव लावणारा. पण रेखाचा काही अंदाज नाही लागत. जयदीपनं मनातल्या मनात विचार केला आणि एकदम विषयाला हात घातला.
श्रीधर, नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे माझा, पण प्रश्न आहे भांडवलाचा. आणि खरं सांगू का, त्यासाठीच मी आलो आहे तुझ्याकडे. अरे पण एवढे आडेवेडे कशाला? एकमेकांच्या अडीअडचणीला उपयोगी पडायला हवंच ना. किती पैसे हवेत तुला? असं कर श्रीधर, तुझे पैसे देऊ नकोस, पण बाबांनी तुझ्यासाठी ठेवलेले 25,000 सध्या मला दे. माझा व्यवसाय चांगला चालला की अगदी व्याजासकट तुझे पैसे परत करीन मी. अरे भावाभावांमध्ये व्याजाच्या गोष्टी करतोय दादा तू? मी काय तिराईत आहे का? कधी हवे तुला पैसे? नाही तर असं कर, तूच चल माझ्याबरोबर बँकेत. सोमवारी ये. हां, उद्या तर सुट्टी आहे ना. पण रेखाला विचारलंस का तू? काय ग, तुझी काही ना नाही ना? अहो भाऊजी, बाबांनंतर तुम्हीच तर घरात मोठे. तुमचा आधार वाटतो आम्हाला. वेळ पडली तर तुमच्याशिवाय कोण आहे बरं आम्हाला? तुम्ही घेऊन जा पैसे, नाहीतरी मुलींच्या लग्नासाठीच ठेवलेत ते पैसे. पैशाचा प्रश्न सुटताच जयदीपनं वेगानं कामाला सुरुवात केली. मेन रोडवर त्याचं अनुपम हार्डवेअरचं दुकान होतंच. ती पाटी त्यांनी काढून टाकली आणि लाखे किराणा भांडार या नावाने पाटी रंगवून घेतली. दुकानालाही रंग लावून घेतला आणि एक दिवस चांगला मुहूर्त बघून दुकानाचं थाटात उद्घाटन केलं. पानसुपारीला बरेच लोक आले होते. दुकानाभोवती लाईटिंग केलेलं होतं. ते संपूर्ण आठवडाभर तसंच ठेवलं होतं. लाखे किराणा भांडार या अक्षरावर तर 200 पॉवरचा लाईट अशा प्रकारे लावला होता की रस्त्यानं जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष तिथेच जावं. याशिवाय वृत्तपत्रातनं जाहिराती दिल्या होत्या. अगोदरच्या हार्डवेअरच्या धंद्यामुळे प्रसिद्धीची आणि जाहिरातीची सगळी माध्यमं त्याला माहिती होती. गिऱ्हाईकांची वृत्तीही त्याला चांगली आकलन झाली होती. बाजारातल्या इतर दुकानांपेक्षा 5 पैशानं जरी वस्तू स्वस्त ठेवली तरी गिऱ्हाईकं आकर्षित होतात हे तंत्र त्याने लक्षात ठेवलं होतं. त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाशी अतिशय अगत्यानं वागण्याची कलाही त्याने आत्मसात केलेली होती. अगदी फाटक्या अंगाच्या पावभर साखर मागणाऱ्या गिऱ्हाईकाला सुद्धा या साहेब, काय हवं आपल्याला? या बाईसाहेब, काय देऊ तुम्हाला? अशा शाब्दिक स्वागतानं किंवा एखादं गिऱ्हाईक आठवडाभर आलं नाही आणि केव्हा तरी आलं की, काय साहेब बरेच दिवसांनी आलात? काय गावाला गेला होतात का? ह्या अशा वागण्यानं जयदीपनं गिऱ्हाईकात आणि स्वतःत एक आपलेपणाचं आणि जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित केलेला होता. इतर दुकानांपेक्षा माल स्वच्छ आणि स्वस्त ठेवला होता. सुरुवातीला हाताशी एक नोकरही ठेवला होता. आणि बघता बघता जयदीपच्या व्यवसायानं असा काही वेग घेतला की 2-3 नोकर ठेवून सुद्धा गिऱ्हाईकांची मागणी लवकर पूर्ण करता येईना. सतत दुकानावर वर्दळ असायची. मार्केटमधल्या इतर दुकानांवर लाखे किराणा भांडारनं गदा आणलेली होती. त्यामुळे त्याच्याच व्यवसायातले काही लोक त्याचे शत्रू बनलेले होते. वर्षा 1.5 वर्षात जयदीपनं पैशाबरोबर नाव आणि प्रतिष्ठासुद्धा कमावलेली होती. अपेक्षेपेक्षा धंदा अतिशय तेजीत चालू होता. बँकेत शिल्लक पडायला लागली, घरात वस्तू यायला लागल्या. कलर टीव्ही, फ्रीज, फोमचा सोफा आला. ज्योतीच्या अंगावर झुळझुळीत साड्या, तर मुलं टेरिकॉटच्या कपड्याशिवाय कपडा घालेनाशी झाली. घरात सुबत्ता आणि संपन्नता आली. घर सुखात, आनंदात, वैभवात नांदतं झालं. एक दिवस ज्योती जयदीपला म्हणाली, मला वाटतं तुम्ही भाऊजींचे पैसे देऊन टाकावेत. आपल्या वेळेला भाऊजी कामात आले आपल्याला. आता दुकान व्यवस्थित सुरू आहे. उगाचच कोणाचं ओझं नको ना डोक्यावर. अगं पण तुला काय घाई आहे त्याचे पैसे परत करायची? श्रीधर किंवा रेखा काही म्हटले का तुला? अहो ते कशाला मला काही म्हणतायत, पण मलाच आपलं वाटतं त्यांचे पैसे शक्य तितक्या लवकर परत द्यावेत म्हणून. अगं नाहीतरी त्यांनी ते पैसे मुलींच्या लग्नासाठीच ठेवले होते ना. अजून मुली कितीतरी लहान आहेत. त्यापेक्षा त्याचा पैसा माझ्याजवळ राहिला तर कामात तरी येईल. दर महिन्याला वस्तूंचे भाव वाढत आहेत. पैसा हाताशी असलेला बरा. आणि खरं सांगू का, त्याच्या मुलींच्या लग्नातच त्याचा पैसा त्याला परत करणार आहे मी. मला नाही हे पटत आहे. धंद्याचं काही सांगता येतं का? भरती ओहोटीच्या लाटांसारखं असतं ते. केव्हा भरभरून येईल ते सांगता येत नाही. तसंच हळूहळू कधी निघून जाईल कळणारही नाही. ज्योती, तुझा हाच स्वभाव मला आवडत नाही. सतत निराशावादी सूर तुझ्या मनात का रेंगाळत असतो ग? परमेश्वराच्या कृपेनं आणि माझ्या प्रयत्नानं सगळं काही चांगलं होतंय, तर तुझ्या मनात असले दरिद्री विचार काय यावेत? 2चे 4, 4चे 8, 8चे 12
असे चढत्या क्रमानं प्राप्त करण्याची जिद्द माझ्या मनात आहे आणि तू सतत हा आपला पराभवी सूर. निराशावादी मनाची ठेवण, भविष्याची चिंता. वर्तमानात जगता येत नाही का ग तुला? ह्याचं एकच कारण, जीवनाची वास्तवता माणसानं कधीही नाकारू नये. सत्य हे पचवायला फार कटू असतं. ह्यापूर्वीच्या धंद्याचा अनुभव तुमच्या गाठीशी असतानाही तुम्ही असं वागावं, बोलावं, भविष्याचा विचार न करता वर्तमानात मशगूल राहावं, हे नाही पटत मला. जाऊ दे, उगाच वाद घालू नकोस माझ्याशी. पण श्रीधरचे पैसे मी एवढ्यात देणार नाही, त्याच्या मुलींच्या लग्नात देईन. आणि तू पुन्हा या बाबतीत माझ्याशी बोलायचं नाही. दिवसांना चक्राची गती प्राप्त झाली होती. जयदीप खुशीत होता. समाजातल्या प्रतिष्ठित व्यापाऱ्यांमध्ये त्याची उडबस व्हायला लागली होती. कधी कधी रात्री घरी यायला बराच उशीर व्हायचा. कधी पार्ट्या असायच्या, कधी मीटिंग्स असायच्या. कधी कधी घरीसुद्धा ओल्या पार्ट्या दिल्या जायच्या. ज्योतीनं एक दोनदा ह्यावरून हटकलं तेव्हा जयदीपनं सरळ सांगितलं, हे बघ, हा व्यवसायातला एक भाग आहे, तुला काही कळायचं नाही यातलं. एक दिवस घरात व्हिडिओ आला. मुलं अगदी खुश झाली. दिवसभर सिनेमा बघायची, मग अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं. ज्योतीचा जीव खालीवर व्हायचा. पैशाची उधळपट्टी होतीये. मुलांवर चांगले संस्कार होण्याऐवजी दिवसभर पिक्चर्स बघून त्यांच्यातली कार्यशक्ती नष्ट होतीये. चांगल्या वाचनाचे संस्कार नाहीसे होत आहेत. आजपर्यंत मुलांना जे काही थोडंफार चांगलं दिलं, चांगलं वळण लावलं, त्या सगळ्यावर पाणी फिरतंय. कुठेतरी काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं. पण जयदीप म्हणाला, हे बघ, आजकाल श्रीमंतांच्या घरातून हे असंच चालू असतं, तू उगाच काळजी करू नकोस. आपण श्रीमंत आहोत असं खरंच तुम्हाला वाटायला लागलंय का? मग काय कमी आहे आपल्याला? नाही घर ना दार स्वतःचं, शेतीवाडी नाही का सोनं नाणं नाही. कशाच्या भरवशावर तुम्ही स्वतःला श्रीमंत म्हणवता? हे फर्निचर, हे कपडे, ह्या घरातल्या चैनीच्या वस्तू, एवढा पैसा रोज खर्च करताय, त्यापेक्षा एखादं घर घ्या, थोडंफार सोनं घ्या. वेळ पडली तर हाच पैसा कामात येईल. जयदीप हसला. घर आणि सोनं एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट? हे बघ, या अशा गोष्टी मी कधीच करणार नाही ज्योती. खावं प्यावं, मजा करावी. अगं, मी असताना तू कशाला काळजी करतेयस? घर घ्या, नाही तर एखादा प्लॉट तरी घेऊन ठेवा, म्हणून ज्योती सतत मागे लागली होती. जयदीपनं सतत हसण्यावारी नेलं. भरभराटीला आलेलं दुकान आणि समाजात मिळणारी प्रतिष्ठा याची नशा त्याला चढली होती. रात्र बरीच झाली होती. आजूबाजूचा परिसर निद्रिस्त झाला होता. ज्योती जयदीपची वाट बघत होती. 11:30 झाले, 12 वाजले तरी जयदीप आला नव्हता. तिने दोनदा दुकानावर फोन केला. बऱ्याच वेळानं फोन उचलला आणि जयदीपने सांगितलं की यायला उशीर होईल. आजपर्यंत दुकानावरून यायला इतका उशीर कधीच झाला नव्हता. मनाची बेचैनी वाढायला लागली तशी ज्योती बाहेर अंगणात आली. वसंत ऋतूचं लेणं निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळत होतं. कडुलिंबाच्या फुलांचा आणि आम्र मंजिऱ्यांचा मंद मधुर सुवास वाऱ्याच्या झुळकीबरोबर येत होता. आकाशात असंख्य नक्षत्रांच्या सोबत चंद्राची कोर मोठ्या दिमाखात मिरवत होती. ज्योती निसर्गाच्या रूपावर भाळून गेली. कितीतरी वेळ त्या शांत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात ती उभी होती. जयदीपच्या स्कूटरचा आवाज आला. त्याने फाटक उघडलं. एकटीच काय बाहेर उभी आहेस एवढ्या रात्री? आत गुदमरायला लागलं. तुमची काळजी वाटायला लागली. किती वेळा सांगितलं ही काळजी करणं सोडून दे म्हणून. त्याचा चिडका स्वर बघून तिने ओळखलं काहीतरी बिनसलंय. दोघं जेवायला बसली. तो कुठल्या तरी विचारात होता. जेवणात नीट लक्षच नव्हतं त्याचं. जेवण होता होता ती म्हणाली, आज श्रीधर दुसऱ्यांदा आले होते. काय म्हणाला तो? शाळेचा संप सुरू आहे. गेल्या महिन्यापासून पगार झाला नाही म्हणाले. मग पैसे मागायला आला असेल. हे बघ, त्याला सांग दुकानावरनं जे काय लागेल ते घेऊन जा म्हणावं, पण पैसे मागू नकोस. अहो पण हे बघ, माझं जास्त डोकं खाऊ नको. व्यवसायातल्या काळज्या काही कमी नाही आहेत. रेशनिंग ऑफिसर, फूड इन्स्पेक्टर दोघांची ट्रान्सफर झाली आहे. नवीन लोक येत आहेत. कसे असतील कोणास ठाऊक. आणि हे बघ, 1-2 दिवसात मला मुंबईला जावं लागेल. एक विचारू? काय? आज दुकानात एवढा वेळ का लागला?
धान्याची पोती आली होती, ते भरण्याचं काम चालू होतं. पण आजपर्यंत रात्री कधी हे काम केलं नाही तुम्ही. मग आजच? ज्योती, धंद्यातल्या गोष्टी तुला कळायच्या नाहीत. माणसं मोठी कशी होतात, पैसा कसा मिळवतात, हे मी बघितलंय. 2 दिवसांनी श्रीधर पुन्हा आला. जयदीप मुंबईला गेला होता. मुलं व्हिडिओवर पिक्चर बघण्यात दंग झाली होती. जयदीपचा निरोप ज्योतीनं श्रीधरला सांगितला. आल्यावर त्याला ताबडतोब पाठवा वहिनी. खूप दिवसात दादाची भेट नाही आहे. वहिनी, संपाबद्दल तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल ना? संप मिटायचं काही लक्षण दिसत नाही हो. आणि जोपर्यंत संप चालू आहे ना, तोपर्यंत पगारसुद्धा मिळणार नाही हो. जयदीप मुंबईहून आला, पण श्रीधरकडे गेलाच नाही. ज्योतीनं पुन्हा पुन्हा आठवण करून दिली. दुपारी रेखा स्वतः घरी आली. जयदीप, ज्योती जेवत होते. या वेळेला कशी काय आलीस ग? ये, जेवायला ये. भाऊजी, जेवून आली आहे मी. हे 2-3दा येऊन गेले, पण भाऊजी तुम्ही काही आला नाहीत म्हणून मी विचार केला. म्हटलं या वेळेला तुम्ही नक्की भेटाल. बोल ना, बोल. काय काम काढलंयस? संपाबद्दल त्यांनी सांगितलं ना भाऊजी तुम्हाला? गेल्या 2 महिन्यांपासून पगार नाही आहो. धाकट्याला गेला आठवडाभर ताप आहे. त्याचं औषध पाणी, डॉक्टर. बँकेतली शिल्लक कितीशी असणार आणि ती किती दिवस पुरणार, नाही का? 2 महिने त्या शिल्कीवर कसे बसे काढले, पण आता या महिन्यातही पगार झाला नाही. तेव्हा म्हटलं पैसे हवेत, असंच ना? हो, आमचेच 25,000 आम्हाला परत करा. हे बघ, तुझ्या मुलीच्या लग्नात ते मी परत करीन. भाऊजी, अहो मुलींची लग्न होतील तेव्हा होतील, पण आज गरज आहे ना मला पैशाची. हां, ते बघतो मी. असं म्हणून जयदीप दुकानावर निघून गेला. दोघी जावा सुखदुःखाच्या गोष्टी बोलत बसल्या. बऱ्याच वेळानं रेखा निघून गेली, पण रेखाच्या बोलण्यानं ज्योती विमनस्क झाली होती. संध्याकाळ झाली तरी धाकटी मुलं घरात बसून होती. पॉप म्युझिक लावून त्याच्या तालावर नाचत होती. मोठा मुलगा बाहेर मित्राकडे गेला होता. ज्योती आत आली. तिने चटकन बटन ऑफ करून टाकलं. दिवसभर तो व्हिडिओ आणि तो टेप रेकॉर्डर. दुसरं काही करायला येत नाही का रे तुम्हाला? परीक्षा जवळ आल्या आहेत, अभ्यास वगैरे नाही आहे? संध्याकाळचं बाहेर खेळायला जाणं आहे का नाही काही? अगं आई, ट्युशनच्या सरांनी परीक्षेत येणारी सगळी प्रश्नोत्तरं करून घेतली आहेत ग आमच्याकडनं. अगदी तोंडपाठ करून घेतली आहेत. मग अभ्यास काय करायचा ग? आई, अगं ज्यांना ट्युशन्स नसतात ना त्यांना अभ्यास करायला लागतो. आम्हाला तर सगळ्या विषयांची ट्युशन आहे. आमचे सरही खूप चांगले आहेत. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. शेजारच्या मिसेस सरपोतदार आणि देशपांडे आल्या होत्या. जा, जरा बाहेर खेळायला जा. मला बोलू द्या त्यांच्याशी. ज्योतीचं आणि सरपोतदार देशपांडेंचं बराच इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि जाताना सरपोतदार म्हणाल्या, ज्योती, तुमच्या दुकानावरचा माल पूर्वीसारखा नाही राहिला बघ. का हो, काय झालं? तांदळात गारीचे खूप खडे असतात ग. गव्हात सुद्धा खूप कचरा असतो. आणि रव्यामध्ये तर लोखंडाचे तुकडे. आणि तिखटाला मुळी रंगच नाही ग पूर्वीसारखा. अगं पैसा काय कुठेही द्यायचा असतो ना, पण वस्तू नको का चांगली मिळायला? आपण शेजारी शिवाय आपले लोक. म्हटलं एकदा तुझ्या कानावर घालून द्यावं. सरपोतदार आणि देशपांडे निघून गेल्या. ज्योती अधिकच अस्वस्थ झाली. एखादा दिवस असा का निघतो सगळा मूड ऑफ करणारा, चिडचिड करायला लावणारा, बेचैनीत भर घालणारा? तिला कळे ना हे असं का होतंय. पदर खोचून ती कामाला लागली, अस्थिर मनानं. फोनची रिंग वाजतच होती. मोठा मुलगा अभ्यास करत होता. त्यांनी थोडं ओरडूनच म्हटलं, फोन का नाही उचलत कोणी? अरे तू बघ ना कोणाचा आहे, मी पोळ्या करतीये. आई, बाबांचा फोन आहे. हॅलो, हा हे बघ, 2-3 जेवायला यायचे आहेत, फक्त पोळ्या करून ठेव, बाकी मी घेऊन येतोय. अहो पण परवापासून सचिनची परीक्षा सुरू होतीये, त्याच्या अभ्यासात डिस्टर्ब. फोन डिस्कनेक्ट झाला. ज्योतीची चिडचिड अधिकच वाढली. शेजारच्या लिमयांचा तुषारही सचिनबरोबर बसतोय मॅट्रिकच्या परीक्षेला. किती काळजी घेतात त्याची. रेडिओ टी व्ही मोठ्यानं लावायचा नाही, घरात कोणाला येऊ द्यायचं नाही, कोणी आलं तर बाहेरच्या बाहेर बोलून घालवून द्यायचं. खरंच इतकी काळजी घ्यायची आवश्यकता आहे का? नसेलही कदाचित, पण घरी पार्ट्या, जेवणं करणं, इतकीही उदासीनता दाखवणं चांगलं आहे का?
जयदीपला मुलांच्या शिक्षणाचं महत्त्वच वाटत नाही का? ज्योतीचं डोकं कलकालायला लागलं. देशपांडे सरपोतदारांचं बोलणं केव्हा एकदा जयदीपच्या कानावर घालते असं तिला झालं होतं. जयदीपनं येताना चिकन, आईस्क्रीम, बॉटल्स, फरसाण, बॉइल्ड एग्ज बरंच काही आणलं होतं. एक एक वस्तू डिशमध्ये भरताना ज्योतीला रेखाचा चेहरा उगाचच आठवत होता. किती पैसा खर्च करतोय जयदीप, आणि तिकडे भाऊजी, रेखा, त्यांची मुलं. जयदीप काही ऐकायलाच तयार नाहीये. पैसा जवळ नसला की काय अवस्था होते याचा अनुभव नाहीये का जयदीपला? मग श्रीधर आणि रेखाचं बोलणं तो का मनावर घेत नाहीये? का नाही देऊन टाकत आहे त्यांचे पैसे? किती चक्रा मारल्या आजपर्यंत श्रीधर रेखाने, पण जयदीपनं प्रत्येक वेळी बघतो मी असं खोटं आश्वासन का द्यावं बरं? रात्री जेवणं आटोपली तेव्हा घड्याळात 12:30 वाजले होते. जयदीप ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ज्योती झोपली, पण अस्वस्थ मनात कुठली तरी बोच सलत होती. ऐकलं का? काय? काल सरपोतदार आणि देशपांडे येऊन गेल्या. ज्योतीनं सगळं बोलणं त्याच्या कानावर घातलं. निर्भेळ माल बाजारात आज कुठल्या दुकानात मिळतो हे विचारून घे त्यांना. जयदीपनं एक वार ज्योतीकडे बघितलं. तो उठला दुकानात जाण्यासाठी. इतकं दुर्लक्ष करण्यासारखं नाहीये त्यांचं बोलणं. धंद्यावर परिणाम होईल अशानं, गिऱ्हाईकं तुटत जातील. त्यांचं बोलणं ऐकल्यापासून मी बेचैन झाले आणि तुम्ही काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? जयदीप दुकानात जाईपर्यंत त्याच्या मागे मागे फिरत ज्योती त्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगत होती, पण जयदीपच्या चेहऱ्यावरनं त्याच्या मनाचा अंदाज करता येत नव्हता. तुझी ही काळजी करण्याची वृत्ती सोडून दे बरं ज्योती. अगं गिऱ्हाईकं असं बोलत असतात, आपण आपलं ऐकायचं आणि सोडून द्यायचं. जयदीपने तिच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं आणि तो निघून गेला. रविवारचा दिवस म्हणजे टीव्ही वार. दिवसभर टीव्हीचे कार्यक्रम आणि संध्याकाळी सिनेमात बुडालेले. कितीही रद्दी पिक्चर असला तरी लोक बघतात, जाणार कुठे? प्रत्येक घरात इडियट बॉक्ससमोर लोक बसलेले. बोलायला फुरसत असते कोणाला? उलट गेलं कोणाकडे तर त्यांच्या कपाळावर आठ्या. जयदीप बिअरचे घुटके घेत घेत पिक्चर बघत होता. पिक्चरही बरं होतं, अगदी टाकाऊ नव्हतं. त्यातून संजीव कुमारचा जयदीप फॅन. दारावरची बेल वाजली. ज्योतीशिवाय दार उघडायला कुणीही उठणार नव्हतं. ज्योतीनं दार उघडलं. दारात रेखा उभी होती. तिच्या रूपाकडे ज्योती क्षण दोन क्षण बघतच राहिले. तिला बोलायचंही भान नाही राहिलं. डोळ्याखालची काळी वर्तुळं अधिकच गडद झालेली, रोढावलेली, सैल सैल ब्लाऊज, थोडीफार चुरगळलेली विटकी साडी. खरं तर रेखा अतिशय व्यवस्थित, टुकीनं संसार करणारी, बाहेर जाताना कशी टॉपमध्ये जायची. संसारातल्या उणीवांची, कटकटींची, कमीपणाची बोच कधीही ओठावर न आणणाऱ्या हसऱ्या रेखाचं आजचं रूप हे असं. अगं रेखा, यावेळी कशी काय? ये आत ये. कोण आहे ग? रेखा आली आहे, रेखा. अरे रेखा, एकटी झालीस? श्रीधर नाही का आला? जयदीप समोरच्या ड्रॉइंग रूममध्ये येऊन बसला. घराच्या पायानं घराच्या भिंतींना आधार द्यायचा नाकारलं तर भिंती कुणाच्या आधारावर उभ्या राहणार असतात भाऊजी? अगं अशी कोड्यात का बोलतीयेस? संप मिटला ना शाळेचा? मागच्या महिन्यात दुकानावरनं सामान नेलं नाही, याही महिन्यात नेलं नाही. मला वाटलं तुमचं पुन्हा सगळं व्यवस्थित चालू आहे. एकदा कपडा फाटायला लागला ना की तो फाटतच जातो भाऊजी. गेल्या 4 महिन्यात हे आणि मी किती वेळा येऊन गेलो. परिस्थितीची जाणीव करून दिली, पण बघतो मी ह्याशिवाय काहीही केलं नाही तुम्ही. किंवा भावाचा संसार बिन पैशात कसा चालू आहे हे येऊन एकदा बघितलं सुद्धा नाही तुम्ही. हे बघ रेखा, तुला माहिती आहे दुकानाचा व्याप इतका वाढलाय की काही करायला वेळच मिळत नाही. त्यातून मध्यंतरी मुंबईला गेलो होतो. आणि सामान का नाही नेलं दुकानावरनं? भाऊजी, पैसा जवळ नाही आहे आमच्या, पण त्यासाठी अजून स्वाभिमान विकला नाही आम्ही. गरिबीत जवळ काही नसलं ना तरी तेवढी एकच गोष्ट जपण्यासारखी असते. तुमच्या दुकानावरून सामान घेऊन जाऊन तुमच्या दयेची भीक नको होती मला. आणि मला सांगा भाऊजी, डाळ तांदूळ तेलानीच संसारातल्या सगळ्या गरजा संपतात का?
अन्न, वस्त्र, निवारा या कमीत कमी गरजा असतात ना. अन्नाचा प्रश्न मिटला तरी निवाऱ्याचं काय, वस्त्राचं काय? 4 महिन्याचं भाडं दिलं नाही घराचं. घरमालकांनी घर खाली करायला सांगितलंय. मुलींचे कपडे फाटलेत. कुठून आणणार पैसा? इकडे तुमच्या मुलांच्या अंगावर दर महिन्याला नवीन कपडा, इकडे तुमच्या पार्ट्या चालू. मुलांच्या नुसत्या कॅसेटचाच खर्च इतका आहे की तेवढ्यात माझ्या मुलींची महिन्याची फी भरली जाईल. मागच्या महिन्यापासून दुकानावरनं सामान नेणं बंद केलं आणि अक्षरशः एक वेळ कसंबसं जेवून आम्ही दिवस घालवतोय. मुलांची सुकलेली तोंड बघवेनाशी झाली. त्यांच्या अंगावरच्या फाटक्या कपड्यांची लाज वाटायला लागली आणि आईचं मन कळवळलं. जीव तुटायला लागला हो आमचा. तुम्ही चैन करताय आणि आम्ही. मी भीक मागायला आली नाही तुमच्याकडे. आमचे पैसे आम्हाला परत करा भाऊजी. करकरीत तिन्ही सांज दारात उभी होती आणि रेखाचा संताप शब्दावाटे बाहेर पडत होता. जयदीपनं बिअरचा गुटखा घेतला आणि ज्योतीला म्हणाला, ज्योती कपाटातनं पैसे आण बरं. ज्योतीनं पैशाची बॉक्स जयदीप समोर ठेवली. जयदीपने त्यातले 1000 रुपये रेखाला दिले. घे, हे घे. किती आहेत? 1000 रुपये. एवढ्या पैशात 2 महिन्यांचं भाडं तरी दिलं जाईल का? घ्या तुमचे पैसे. रेखानं ते पैसे जयदीपच्या अंगावर फेकले आणि पायात चपला घालून ती जायला निघाली. लक्षात ठेवा भाऊजी, आता ह्या घरातलं माझं येणं हे शेवटचं. यापुढे उपाशी मरीन मी, पण तुमच्या दारात पाऊल नाही ठेवणार. अगं रेखा थांब. ज्योतीनं रेखाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण रेखा निघून गेली. तिन्ही सांज दारात उभी होती. रेखाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ज्योती एकटक बघत राहिली आणि तिचे डोळे एकाएकी भरून आले. ती घरात आली, जयदीप समोर उभी राहिली आणि संतापून म्हणाली, झालं तुमच्या मनासारखं? जास्त ताणलं की रबर सुद्धा तुटतं. तुटलेली मनं साधणं फार कठीण असतं जयदीप. हे चांगलं नाही केलं तुम्ही. ज्योतीचे डोळे भरभरून वाहत होते. बाहेर पावसाची रिमझिम चालू होती. श्रावणातला शेवटचा सोमवार. ज्योती अंथरुणावर पडून होती. मुलं शाळेत गेली होती. रेखा त्या दिवशी तशी संतापून रागावून निघून गेल्यापासून ज्योती मनात खचल्यासारखी झाली होती. कुठेतरी बोच, कशाची तरी बोच, अदृष्टाची कुठली तरी भयानक चाहूल तिला सतत जाळत राहायची. डोकं विलक्षण दुखायचं, चिडचिड वाढायची आणि मग सुन्न होऊन ती अशीच पडून राहायची. झाडावरच्या फुललेल्या फुलांनी सुकून मान टाकावी ना तशी. बेल वाजली तशी तिने दार उघडलं. जयदीप आत आला. आज इतक्या लवकर आलात? काय करणार, दुकानावर गिराईकच नव्हतं, मग कंटाळा आला दुकानावर थांबायचा. आजकाल हे असं काय चाललंय? आपली गिराईकं का तुटतायत? अगं धंद्यात असं चालणारच ना, कधी कधी उतार. पण आजकाल दुकान नीट चालत नाही एवढं मात्र खरं. गिराईक येत नाही असं नाही, पण अगदीच किरकोळ सामान नेणारे, 1000-1500चा माल नेणारे गिराईक जवळजवळ संपुष्टात आलाय. अहो पण हे असं का होतंय याचा शोध घेतलात का? डोकं खाऊ नको ग ज्योती. बायकांनी आपलं आपलं बघावं. बाहेरच्या माझ्या गोष्टीत तू दखल देऊ नकोस. आता जेवायला वाढतीयस का जाऊ पुन्हा दुकानावर? ज्योती मुकाट्यानं उठली. त्याला जेवायला वाढलं. खूप खूप बोलावं, अगदी फाड फाड मनातली सगळी उलघाल त्याच्यासमोर उघडी करावी असं तिला वाटलं, पण त्याचा चिडका चेहरा बघून ती गप्प बसली. दिवाळी ऐन तोंडावर आली होती. दरवर्षी दुकानाची साफसफाई, नवीन मालाची भरती, पैशाचा हिशोब, किती गडबड, गर्दी, क्षणाचीही फुरसत नसायची. दिवाळीचा सण कोरडाच गेला. गौरी गणपती आल्यानंतर विशेष मिळकत न होता गेले. नवरात्रात मालाचा थोडाफार उठाव झाला, पण तसं शांत शांतच होतं. दुकानावरचे 2 नोकर कमी केले होते. एका नोकराच्याने काम जमू शकत होतं. बाजारात फटाक्यांची दुकानं लागली होती. विद्युत दीपांच्या माळांनी काहीसं दुकान झगमगत होती. दरवर्षी लाखे किराणा भांडार समोर छोटासा मांडव घातला जायचा, अगदी नवा.
कोऱ्या करकरीत कपड्यांच्या गिऱ्हाईकांची मागणी पूर्ण करता करता नोकर अपुरे पडायचे. पण ह्यावर्षी सगळं थंड होतं, शांत होतं. उत्साहाची पिसं झडून गेली होती. वनिता विश्व ऐकता ऐकता ज्योती भाजी निवडत होती. तेवढ्यात मोठा मुलगा घाईघाईनं आला. आई आई अगं, दुकानावर छापा पडलाय आपल्या. ही गर्दी जमली आहे दुकानासमोर आणि पोलिसांची व्हॅन उभी आहे समोर. तुला कसं कळलं रे? ज्योतीनं घाबरून विचारलं. अगं, मी कॉलेजमधनं परत येत होतो. दुकानासमोर गर्दी दिसली म्हणून बघितलं तर मालाची पोती दुकानाबाहेर पडली आहेत आणि बाबांकडे तर बघवतही नव्हतं. आई, त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी पटकन निघालो तिथनं आणि तुला सांगायला आलो. ज्योतीची शुद्धच हरपली. बघता बघता शेजारी पाजारी सगळीकडे बातमी पसरली. दुकानाला टाळा लागला होता आणि जयदीप जेलमध्ये. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फ्रंट पेजला बातमी होती. लाखे किराणा भांडारवर छापा, गारीचे खडे, लोखंडाचा कीस, लाकडाच्या भुश्यांची पोती जप्त, लाखे यांना अटक. प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. समाजात तोंड दाखवण्याची सोय उरली नव्हती. काही व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीनं पैसे भरून जयदीपची सुटका झाली होती. भकास उजाड चेहऱ्यानं जयदीप घरात बसून राहायचा, आढ्याकडे एकटक बघत. असह्य झालं की ज्योतीवर, मुलांवर चिडचिड करायचा. ज्योतीलाही सगळं असह्य झालं होतं. तिच्या मनातली अदृष्टाची चाहूल खरी ठरली होती. रात्र वरवर चढत होती. हवेत किंचित गारवा जाणवत होता. जयदीपची अस्वस्थ हालचाल ज्योतीला जाणवली. झोपला नाहीत अजून? नाही, झोपच येत नाहीये. असं खचून जाऊन हिंमत सोडून चालणार आहे का? घरातल्या कर्त्या पुरुषानं असा धीर सोडायचा नसतो. पण कशाच्या भरवशावर धीर धरू? काय उरलंय आपल्याजवळ? तुम्हाला राग येतो माझ्या बोलण्याचा, पण पुरुषांपेक्षा बायकांमध्ये दूरदृष्टी जास्त असते. कितीदा सांगितलं होतं की पैसा मिळतोय तर सोनं घ्या, घर घ्या, भाऊजींचे पैसे परत करा, पण नाही ऐकलं तुम्ही. सरपोतदार आणि देशपांडेंचं बोलणं कानावर घातलं, पण तेव्हाही दुर्लक्ष केलं. आणि आता कोणाला सहन करावं लागतंय? व्यवसायातलं यश आळवावरच्या पाण्यासारखं असतं. केव्हा घरंगळून खाली पडेल सांगता येत नाही. बेडलॅम्पच्या मंद प्रकाशात तिने जयदीपकडे निरखून बघितलं. डोळे टक्क उघडे ठेवून तो तिचं बोलणं निमूटपणे ऐकत होता. चिडचिडीची कुठलीही पुसट रेषा सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. आणि ज्योतीने ठरवलं की हीच वेळ आहे मनातली तडफड, मनातली बोच, मनात रुतलेली सल उपटून काढायची. जयदीप, तुम्हाला आठवते का ती कातर तिन्ही सांज? तिन्ही सांजेला घरात लक्ष्मी येत असते असं म्हणतात. यावेळी घरातलं वातावरण कसं सोज्वळ, शांत, समाधानी असायला हवं. दारं खिडक्या उघडून घरातले दीप लावून लक्ष्मीचं स्वागत करायचं अशी प्रथा आहे आपल्या संस्कृतीत. पण काय? जयदीप अंथरुणावर उठून बसला. त्या दिवशी रेखा तुमच्या अंगावर पैसे फेकून घरातनं निघून गेली. या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही म्हणाली. जयदीप, तिचा तळतळाट तर आपल्याला भोवला नाही ना? का असं 6 महिन्यात सगळं उजाड व्हावं? पैसा, प्रतिष्ठा सगळं दूर निघून जावं? जयदीप, रेखा निघून गेल्यापासनं एक दिवसही मी सुखानं जगू शकले नाही. सारखी अशुभाची पाल मनात चुकचुकत राहायची, पण तुमच्याजवळ सांगायची भीती वाटली, बोलू नाही शकले. खूप खूप ताण सहन केला हो. ज्योतीच्या मनातलं दुःख हुंदक्याच्या रूपात बाहेर पडत होतं. जयदीपने तिला जवळ घेतलं. आधारहीन आधार उगाचच पाठीवरनं फिरत होता. थंडी अधिकच वाढली होती, बोचायला लागली होती. श्रोते हो, ही होती जयश्री रुईकर यांची कथा तिन्ही सांज. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा.
श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.